संगमनेरातील वडगाव पाण येथे 12 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी बातमी अहिल्यानगरच्या संगमनेरमधून समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे एका 12 वर्षांच्या चिमुकलीवर भरदिवसा ॲसिड फेकून हल्ला करण्यात आला आहे. शाळा सुटल्यावर सायकलने घरी जाणाऱ्या या 6वीतील मुलीवर एका नराधमाने हे अमानुष कृत्य केलंय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ही भयानक घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. वडगाव पाण परिसरात ही चिमुरडी आपली शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे निघाली होती. वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात तरुणाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. काही कळण्याच्या आतच त्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आणि दुचाकीवरून पसार झाला. मुलीच्या ओरडण्याने नागरिक मदतीला धावले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. या चिमुकलीची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. तिच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. घरची ओढग्रस्त परिस्थिती असल्याने ती वडगाव पाण येथे आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होती. शिकून मोठं होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या लेकीचा चेहरा या हल्ल्यात गंभीररित्या भाजला आहे. सध्या तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. मात्र इतर मार्गांवरील फुटेज तपासले जात असून आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. संगमनेर तालुक्यात महिनाभरातली ही दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच रणखांब येथे एका मुलीवर चाकू हल्ला झाला होता आणि आता हा ॲसिड हल्ला. हा शिवरायांचा आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे मुली सुरक्षित का नाहीत असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या नराधमाला फासावर लटकवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या नराधमाला पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या घटनेचा तपास युद्धपातळीवर व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा हीच आज संपूर्ण राज्याची भावना आहे. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.